पुढची बातमी आहे राज ठाकरेंची। युतीचा विषय माझ्यासाठी संपला असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता जाहीर केलंय। मराठी माणसांसाठी हा राज ठाकरे कोणाचेही पाय चाटेल, पण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी तोडण्याचं बोलाल तर पाय छाटेन असा इशाराही त्यांनी दिला। शिवसेना भाजप युतीत उठल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेकडून मातोश्रीवरती युतीचा प्रस्ताव गेला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर स्वतः मातोश्रीवर जाऊन आले। एवढंच नाही तर राज ठाकरेंकडून 7 वेळा मातोश्रीवरती फोन गेला, पण मातोश्रीने ते फोन घेतले नाहीत असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुंबईच्या शिवाजी मंदिरमध्ये मेळावा घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली। शिवसेनेवरती आसूड ओढताना राज ठाकरेंनी भाजपचाही खरपूस समाचार घेतला। हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल। कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी। पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटीन। काही शहाणे विचारतात प्रश्न, पण असं कुठे काय वातावरण आहे मुंबई तोडण्याचं, महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं? असं कुठचं वातावरण आहे? वातावरण जर समजा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्या जागेवरती बसण्याला नालायक आहात। हे गेले कित्येक दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या। हे त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे। पहिल्यांदा विदर्भ बाजूला करायचा, मग हळूहळू हळूहळू करून मुंबईला हात घालायचा। भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता, दुसरं तिसरं काही कारण नाही। याच्या पलीकडे जर तो हात नको असेल, आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत, वाभाडे काढायलाही समर्थ आहोत, कपडे फाडायलाही समर्थ आहोत। बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही, हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना, याची अनेक काही कारणं आहेत। त्याच्यामध्ये मागे पैशाची कारणं आहेतच आहेत। त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा जागा, महापौर बंगला। ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जातंय, डोक्यात आहे फक्त तो बंगला, ती जागा हवी आहे कायमस्वरूपी। उद्या जर फाटाफूट केली आणि जर समजा वेडेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही, तर